आज दिनांक 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. या महामानवास आदरांजली वाहताना आपण त्या युगात डोकावून इतिहासातून बोध घेण्याचा दिवस. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय उद्योग विश्वाचे पितामह कै लालचंद शेठ जोशी या ऐतिहासिक लोकांचा सहवास काही काळ माझ्या आजोबांना लाभला. या त्रिमूर्तींपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रूपी न्यायब्रह्म, कै लालचंद शेठ जोशी हे भारतीय उद्योग क्षेत्राचे पितामह, आधुनिक भारताचे कल्याणकर्ता असून दत्तात्रय कृष्णाजी आठवले हे समकालीन एक्साईज इन्स्पेक्टर, कायद्याचे पालनकर्ता म्हणावयास हवेत. वैयक्तिक जीवनात एक्साईज इन्स्पेक्टर डी.के. आठवले हे टिळक भक्त होते. केसरीच्या पहिल्या अंकापासून ते नाशिकला केसरी येणे बंद होईपर्यंत आमच्या घरी केसरी येत होता. डी.के. आठवले यांची ज्येष्ठ कन्या शांताताई ही मनस्वी व्यक्ती होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीस विद्वांनी पुनर्विवाह करावा की करू नये अशा चर्चा समाजात चालत असत. त्या चर्चेत या शांताताईचे स्पष्ट मत असे, नवरा मेला की त्याच्या पत्नीने जगूच नये. घरातील लोकांनी तिचे विचार फारसे सिरियसली घेतले नाहीत. या शांताताईचे पती वासुदेवराव थत्ते हे लग्नानंतर वर्षभरात विषाणू संसर्गाने आजारी पडले. ह्या व्हायरल इन्फेक्शनने त्यांची जीवनयात्रा संपली. एका सेकंदात सौ शांताताई हिने तत्काळ आपला प्राण सोडला. हा प्राण तिच्या स्वतःच्या विचारांमुळे गेला की नवरा गेल्याचा धक्का या लहान वयाच्या मुलीस सहन झाला नाही, त्यामुळे ती गेली, ह्या गोष्टीचा उलगडा आठवले साहेबांना शेवटपर्यंत झाला नाही. पेपरमध्ये सतीचे निधन म्हणून बातमी छापून आली. बडोद्याच्या लोकांनी या सतीची समाधी बांधली. टिळक भक्त आठवलेंची ही ज्येष्ठ कन्या गांधी युगाने प्रभावित झाली होती. ती वडिलांच्या सरकारी बंगल्यात चरख्यावर सूत काढून खादीचे कपडे घालीत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारने सेंट्रल एक्साईज खाते सुरू करताना प्रथम 7 भारतीय अधिकारी निवडले होते. त्यातील एक एक्साईज इन्स्पेक्टर दत्तात्रय कृष्णाजी आठवले हे माझे आजोबा. डी.के. आठवले ह्या व्यक्तीच्या कर्तव्यनिष्ठ गुणामुळे इंग्रज सरकारने त्यांना निवडले असावे असे दिसते. इन्स्पेक्टर आठवले ह्या अधिकाऱ्याचा नेम अत्यंत अचूक होता. मनुष्यहानी होऊ न देता त्यांनी स्मगलर लोकांच्या बोटीवर घातलेल्या छाप्याचे वृत्त तत्कालीन इंग्लिश वर्तमानपत्रात फ्रंट पेजवर आले होते. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील स्मगलिंगचा माल भरलेल्या बोटीवर इन्स्पेक्टर आठवले व त्यांच्या शिपायांनी छापा टाकला. बोट ताब्यात घेतली, परंतु समुद्राला भरती येण्यास अजून पाऊण तासांचा अवधी होता. तस्कराच्या टोळीतील लोक बोट परत ताब्यात घेण्याचा निकराचा प्रयत्न करीत होते. आठवले साहेबांनी आपल्या शिपाई चमूस बोटीच्या कडेच्या बाजूने बसण्यास सांगितले. तस्करांच्या एकाही माणसाला बोटीवर चढू द्यायचे नाही. चढण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हातावर बंदुकीचा दस्ता मारायचा, ही कामगिरी दिली. स्वतः आठवले साहेब बोटीच्या शिडाजवळ पिस्तूल घेऊन उभे राहिले. स्मगलर लोक किनाऱ्यावरून गलोलीच्या साह्याने दगडांचा बोटीवर मारा करीत होते. या स्मगलर लोकांपैकी एकही जण मरणार नाही, परंतु पिस्तुलाची गोळी जवळून गेल्यावर घाबरतील अशा पद्धतीने इन्स्पेक्टर आठवले आपले पिस्तूल चालवित होते. 45 मिनिटे अशा रीतीने सर्व चमूने बोटीची खिंड लढवली. समुद्राला भरती सुरू झाली आणि बोटीसह ही टीम स्वगृही मालासकट सुखरूप पोचली. आठवले साहेबांची नेमबाजी त्यांच्या कुटुंबानेही एकदा पाहिलेली आहे. एके दिवशी शेजारच्या घराच्या दगडी भिंतीतील बिळात नागराज घुसला. स्वाभाविकच आजूबाजूचे सर्व लोक त्या घराकडे धावले. तेवढ्यात माझे आजोबा ऑफिसमधून घरी परत आले. त्यांनी सर्वप्रथम जमावास दूर केले. सर्वांना शांत राहण्यास सांगितले. स्वतः बिळात डोकावून नागराजाच्या अस्तित्वाचा अंदाज घेतला. नंतर बिळाच्या बाजूला उभे राहून पिस्तुलाची नळी बिळाच्या भोकात घालून पिस्तुलाचा चाप दाबला. गोळीने जखमी झालेल्या नागाने
चवताळून बिळाबाहेर झेप घेतली. नंतर या मृत नागावर आजोबांनी व आजूबाजूच्या लोकांनी अग्निसंस्कार केला. असे हे उत्कृष्ट नेमबाज असलेले आठवले साहेब कर्नाटकातील जंगलातून रात्री 12च्या सुमारास घरी परत येत होते. जंगलातील पायवाटेवर जंगलचा राजा सिंहराज झोपलेले आढळले. आठवले साहेबांनी ताबडतोब मोटरसायकलचे दिवे बंद केले. मोटरसायकल जागीच उभी केली. मागे बसलेल्या शिपायाने आपली बंदूक सिंहावर रोखली. आठवले साहेबांनी स्वतःच्या कमरेचे पिस्तूलही बाहेर काढले नाही. शांतपणे ते त्या शिपायास म्हणाले, तो सिंह झोपलेला आहे, तो तुला काही त्रास देत आहे का? त्याची झोप पूर्ण होईपर्यंत आपण मोटरसायकलवर बसून राहू. सुमारे 2 तास भीतीने घाबरलेला शिपाई आपल्या साहेबाबरोबर थरथर कापत बसून होता. 2 तासाने सिंहराजाची झोप संपली. आळोखे पिळोखे देत हे महाराज उभे राहिले. मोटरसायकलवर बसलेल्या या 2 जीवांकडे शांतपणे पाहून सिंहराज आपल्या जंगलात निघून गेले. नंतर आठवले शिपायासहित घरी आले व काहीच घडले नाही असे त्यांचे व्यवहार सुरू झाले. शिपाई मात्र खूप दिवस हा अनुभव लोकांना रंगवून सांगत होता. जंगलातील एखादा प्राणी जर नरभक्षक झाला आणि मनुष्य वस्तीस त्रास द्यायला लागला तर हेच इन्स्पेक्टर आठवले त्या प्राण्याची जंगलात जाऊन शिकार करायचे व उपस्थित गावकऱ्यांना तसेच जंगलवासियांना त्या प्राण्याचे भोजन करा असे सांगायचे. स्वतः मात्र घरी येऊन वरण भात जेवायचे. या व्यक्तीने कधीही अंड, मांस, दारू याला स्पर्श केला नाही. चोरटी दारू जर ह्या टीमच्या छाप्यात गवसली तर तत्कालीन नियमांप्रमाणे ती दारू जाळून नष्ट करणे बंधनकारक होते. परंतु दारू जाळण्याच्या आदल्या दिवशी समस्त शिपाई वर्गाला इन्स्पेक्टर आठवले मनसोक्त दारू पिऊ द्यायचे. फक्त आठवले साहेबांनी सक्त ताकीद या दारू पिणाऱ्या लोकांना दिलेली असायची. दारू प्यायची आणि घरी जाऊन स्वस्त झोपायचे. बायको मुलांना तुम्ही लोकांनी त्रास दिलेला माझ्या कानावर आले तर मात्र माझ्या इतका वाईट माणूस उभ्या जन्मात तुम्हाला भेटणार नाही. अशा प्रकारे मनुष्यासाठी कायदे ही जीवनशैली असलेल्या या इन्स्पेक्टरची बदली कर्नाटकातील कारवार बैलोंगल येथून महाराष्ट्रातील रावळगावी झाले. रावळगावी त्यांच्याच कल्पनेतून साकारलेली व आजही पाण्याने तुडुंब भरलेली विहीर मी स्वतः पाहिलेली आहे. आमच्या शाळेची रावळगाव शुगर फॅक्टरी येथे सहल गेली होती. आठवले साहेबांची नात आलेली आहे ही बातमी समजल्यावर काही ज्येष्ठ कामगार मला भेटायला आले. त्यांना मी भेटल्याचे खूप अप्रूप वाटले. माझे खूप कौतुक झाले. माझ्या आजोबांची विहीर म्हणून ती विहीर दाखवायला घेऊन गेले. तेव्हा ते लोक मला सांगत होते, आठवले साहेबांना भेटायला आमचे बाबासाहेब रावळगावला आले होते. तो प्रसंग आम्ही कधीच विसरणार नाही. घरी आल्यावर माझ्या बाबांकडून या सर्व गोष्टींचा खुलासा झाला. माझ्या आजोबांची 1935-36 सालच्या सुमारास रावळगावला बदली झाली. तेव्हा राजवाड्याजवळचा सरकारी बंगला राहण्यास मिळाला. लवकरच हे कुटुंब नवीन गावात रुळले. राजवाड्यातील लोकांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते हे इन्स्पेक्टर आठवलेंच्या लक्षात आले. त्यांनी राजवाड्यातील सर्व मंडळींना सांगितले, मी माझ्या पगारातून या परिसरात विहीर बांधण्यास पैसे देतो. तुम्ही लोक श्रमदानातून विहीर बांधा म्हणजे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल. सर्व मंडळी उत्साहाने कामास लागली. एक जागा निश्चित करून तेथे श्रमदान सुरू झाले. खूप खोलवर खणले तरी पाण्याचा थेंबही लागेना. उलट काळा कातळ लागला. परंतु आठवले साहेबावरील श्रद्धेपोटी लोक श्रमदान करीत होते. गावात आठवले साहेबाचे डोके फिरले आहे, काळ्या कातळात कुठे पाणी लागते का म्हणून चेष्टा सुरू झाली. आठवले साहेब व त्यांची टीम विहिरीचे काम जिद्दीने करत होती आणि एक दिवस त्या काळ्या कातळावर बहारीचा घाव पडला. स्वच्छ पाण्याची चिरकाळी उडाली. मंडळींच्या आनंदाला पारावर उडला नाही. सर्व राजवाडा पृथ्वी मातेचा आशीर्वाद पाहायला धावला. आठवले साहेबांनी या झऱ्याची पूजा करून स्वखर्चाने ही विहीर बांधून दिली व राजवाड्यास पाणी टंचाईतून कायमचे मुक्त केले. त्या घटनांची साक्ष देणारी ती विहीर पाण्याने तुडुंब भरलेली मी पाहिली.
एकदा रावळगाव साखर कारखान्यातून विनापरवाना कोणीतरी साखरेची चोरी केली. तत्कालीन नियमांप्रमाणे अशा घटनेस कारखाना मालकाला अटक करण्याचा पेचप्रसंग उभा राहिला. रावळगाव शुगर फॅक्टरीच्या न्यायप्रिय मालकांनी इन्स्पेक्टर आठवलेंना सांगितले, तुम्ही मला अटक करा, नाहीतर तुमच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप येईल. इन्स्पेक्टर आठवलेंनी लालचंद शेटजींना उत्तर दिले, माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप आला तरी चालेल, पण तुमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी तुम्हाला अटक करणार नाही. आमच्या खात्यात वरपर्यंत ही घटना कळवून हा अन्यायी कायदा बदलण्यास लावेल. या घटनेनंतर कारखाना मालक लालचंद शेटजी व इन्स्पेक्टर आठवले यांचे स्नेहसंबंध मैत्रीचे झाले व दोघांनीही मैत्री शेवटपर्यंत जपली. लालचंद शेटजींनी इन्स्पेक्टर आठवलेंसमोर सरकारी नोकरी सोडून आपल्या कारखान्यात नोकरी करण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु इन्स्पेक्टर आठवलेंनी मी आहे त्याच पदावर ठीक आहे असे सांगून तो प्रस्ताव नम्रपणे नाकारला. सरकारी नोकरीतील नियमानुसार कालावधी संपल्यावर इन्स्पेक्टर आठवलेंची घाटकोपरला बदली झाली. राजवाड्याचा कुटुंबप्रमुख अशी भूमिका बजावणाऱ्या ह्या कोकणस्थ ब्राह्मण साहेबास त्या परिसरातील लोक जाऊ देईनात. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तारा केल्या की ह्या साहेबाची बदली रद्द करा. ब्रिटिश सरकारला कायद्यात सुधारणा करायला लावणाऱ्या या अधिकाऱ्याला गावकरीही बदलून जाऊ देत नाहीत. हे पाहिल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः रावळगावला आले. इन्स्पेक्टर आठवलेंनी त्यांना सांगितले, नियमाप्रमाणे मला घाटकोपरला जाऊ द्या. नंतर गावकऱ्यांनी बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली. मोठी सभाही गावात झाली. या मिरवणुकीत तसेच सभेत आठवले साहेबांनी यावे, त्यांचा बाबासाहेबांच्या हस्ते सत्कार करायचा आहे असा आग्रह गावकऱ्यांनी धरला. परंतु आपण सरकारी अधिकारी असल्याने मिरवणुकीत किंवा सभेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून मिरवणुकीचा तसेच सभेचा चोख बंदोबस्त आठवले साहेब व त्यांच्या शिपायांनी ठेवला. स्वातंत्र्यपूर्व काळात कारखाना मालक असलेले लालचंद शेटजी आपणास अटक करून कायद्याचे पालन करण्यास सरकारी अधिकाऱ्याला सांगतात. तो सरकारी अधिकारी निर्भीडपणे चोर सोडून संन्याशाला बळी देणारा कायदा परकीय सत्तेला बदलण्यास सांगतो. तसेच एका सरकारी अधिकाऱ्याला भेटायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रावळगाव या छोट्या गावी येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा प्रकारे न्यायाचा आदर करणारा या पिढीचा न्यायधर्म पाहिल्यावर या पिढीच्या चरणी एकच प्रार्थना, मनुजमनी यद्यपि तव प्रवेशम इच्छामि यथामती पुनरपि तव शरणं गच्छामि. जय गुरुदेव दत्त.